IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय कट ऑफ होता याबद्दल माहिती घेणार आहोत. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 2 प्रकारे ॲडमिशन घेता येते. एक आहे MHT CETच्या बेसिसवर, तर मॅक्झिमम सीट्स ह्या MHT CETच्या स्कोअरवरती भरल्या जातात आणि दुसरा आहे JEEच्या बेसिसवरती. तर JEEच्या बेसिसवरती मेकॅनिकलच्या रिलेटेड फक्त 2 कॉलेजमध्येच ॲडमिशन घेता येईल. आज प्रत्येकाचं एम काय आहे, तर चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे आणि चांगली ब्रँच मिळाली पाहिजे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी फक्त कम्प्युटरची ब्रांचेच ऑप्शनमध्ये देतात आणि मग कॅप राऊंड 1मध्ये आणि कॅप राऊंड 2मध्ये त्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट होत नाही आणि मग कॅप राऊंड 3मध्ये ते इतर ब्रँचचा किंवा कोर ब्रँचचा विचार करतात, परंतु तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. त्यामुळे आत्ताच आपल्याला एक कोर ब्रँच सिलेक्ट करायची आहे. मग ती मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, आणि ही ब्रँच ऑप्शन फॉर्म भरत असताना बॅकअपसाठी खालच्या प्रेफरन्समध्ये ठेवायची आहे. म्हणजे कॉम्प्युटरची ब्रँच नाही मिळाली तर कमीत कमी आपल्याला ही कोर ब्रँच तरी मिळेल. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. 2019-20 पर्यंत म्हणजे बिफोर कोरोना पॅन्डेमिक मेकॅनिकल ब्रांच ही टॉपची ब्रँच होती, परंतु लॉकडाऊनमध्ये सर्व ऑनलाईन चालू झालं आणि वर्क फ्रॉम होम हा कॉन्सेप्ट आला आणि मग कॉम्प्युटरची ब्रँच ही टॉपला गेली आणि मेकॅनिकलची ब्रँच बॉटमला. त्यामुळे ट्रेंड असा नेहमी बदलत असतो, परंतु इंजिनिअरिंग नंतर गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं असेल तर आजही कोर ब्रँचमध्ये म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला कॉम्प्युटरपेक्षा जास्त स्कोप आहे. कोर ब्रँचचा आणखी एक ॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी झालेली आहे. एखाद्या कॉलेजमधून 100 विद्यार्थी बाहेर पडत असतील तर त्यातले 70 विद्यार्थी हे कॉम्प्युटरचे आहेत आणि उरलेले 30 विद्यार्थी हे इतर ब्रँचचे किंवा कोर ब्रँचचे आहेत. त्यामुळे इथून पुढे कोर ब्रँचच्या विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज जास्ती असतील. त्यामुळे एक कोर ब्रँच आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे आणि बॅकअपसाठी आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायची आहे. चला तर मग बघूया अशाच एका कोर ब्रँच म्हणजेच मेकॅनिकल ब्रँचची 2024 साली काय कट ऑफ होती. आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक्स ह्या 4 ब्रँचचा 2024 साली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय कट ऑफ होता हे बघणार आहोत. मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ह्या ब्रँच जर टॉप कॉलेजमध्ये असतील तरच आपल्याला त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ह्या ब्रँचेस ॲव्हरेज कॉलेजमध्ये असतील तर त्यापेक्षा आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच घेतलेली कधीही चांगलं असेल. महाराष्ट्रामध्ये टोटल 17 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तर त्यामध्ये कॉलेज नंबर 17 आहे लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. कॉलेजचा कोड आहे 3042. हे कॉलेज बाटू लोणेरे या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. जे कॉलेजेस युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असतात त्या कॉलेजमध्ये 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात आणि 30% सीट्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर या कॉलेजमध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे. ह्याचं कट ऑफ पर्सेंटाईल होम युनिव्हर्सिटीसाठी 5.82 आहे आणि स्टेट रँक 1,75,000 आहे. हे कॉलेज लोअर लेवलचं आहे आणि ब्रँच थोडीशी हायर लेवलची आहे, असं मिसमॅच ह्या ठिकाणी झालेलं आहे.
अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी कट ऑफ पर्सेंटाईल आहे 41% आणि स्टेट रँक आहे 1,35,000. जे विद्यार्थी मुंबई, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे ह्या जिल्ह्यामधून 12वी झालेली आहे असे विद्यार्थी होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात. कॉलेज नंबर 16 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ, कॉलेज कोड आहे 1012. हे कॉलेज देखील बाटू लोणेरे ह्या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे, त्याचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 57 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 1,09,000. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ पर्सेंटाईल आहे 65 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक होती 92,000. तर जे विद्यार्थी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधून 12वी झालेली आहे, हे विद्यार्थी होम युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये येतात. पुढचं कॉलेज बघूया. कॉलेज नंबर 15 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, कॉलेज कोड आहे 4004. हे कॉलेज गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आहे 42 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 1,33,000. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी कट ऑफ आहे 70 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 81,000. ज्या विद्यार्थ्यांची 12वी चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यामधून झालेली आहे, असे सर्व विद्यार्थी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर जिल्ह्यातले विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. पुढचं कॉलेज आपण बघूया. कॉलेज नंबर 14 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, ह्याचा कॉलेज कोड आहे 6036. हे कॉलेज बाटू लोणेरे या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. या कॉलेजमध्ये मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे. ह्याचं कट ऑफ जे आहे ते 54 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट रँक 1,14,000 आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ हे 65 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट रँक 93,000 आहे. ज्या विद्यार्थ्यांची 12वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यामधून झालेली आहे, ते विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. पुढचं कॉलेज आहे कॉलेज नंबर 13 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, कॉलेज कोड आहे 5004. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे, त्यामुळं इथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा प्रकार नाही. या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे. ह्याचं कट ऑफ आहे 75 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 68,000. पुढचं कॉलेज आपण बघूया. कॉलेज नंबर 12 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी पुणे, कॉलेज कोड आहे 6004. हे कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे. होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ आहे 80 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 56,000. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ आहे 90 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 28,572. ज्या विद्यार्थ्यांची 12वी अहमदनगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमधून झालेली आहे, ते विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर सर्व विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात. पुढचं कॉलेज आपण बघूया. कॉलेज नंबर 11 SVKM श्री भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल किंवा त्याच्या रिलेटेड ब्रँच नाही. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 10
SGGS इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. कॉलेजचा कोड आहे 2020. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग अशा 2 ब्रांच आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ आहे 87 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 37,000. प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ आहे 72 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 76,000. कॉलेज नंबर 9 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. कॉलेज कोड आहे 1002. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. कट ऑफ आहे 85 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आहे 41,866. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 8 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. कॉलेज कोड आहे 4025. हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. त्याचा होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आहे 85 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 41,000. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आहे 88 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आहे 34,000. ज्या विद्यार्थ्यांची 12वी भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा ह्या 4 जिल्ह्यांमधून झालेली आहे ते विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये येतात. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 7 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कॉलेजचा कोड आहे 6005. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. त्याचा कट ऑफ आहे 93 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 19,980. हे टॉपचं कॉलेज आहे. या ठिकाणी 100% प्लेसमेंट आपल्याला मिळेल. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 6 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. कॉलेज कोड आहे 2008. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. याचा कट ऑफ आहे 90 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 28,000. कॉलेज नंबर 5 सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. कॉलेजचा कोड आहे 3014. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. इथला कट ऑफ आहे 97 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आहे 8,801. तर हे टॉप 5 मधलं कॉलेज आहे. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 4 इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. तर ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल ब्रांच नाही. या ठिकाणी केमिकल आणि इतर ब्रांचेस आहेत. नेक्स्ट कॉलेज आहे कॉलेज नंबर 3 वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. कॉलेज कोड आहे 6007. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे. इथं आपल्याला BTech डिग्री मिळणार आहे आणि ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अशा 2 ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ आहे 97 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 6,835. दुसरी ब्रँच आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. ह्याचा कट ऑफ आहे 97.91 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 6,199. ही ब्रँच अनएडेड आहे. मागच्या वर्षी ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. अनएडेड ब्रँच असल्यामुळं ह्या ठिकाणी 15% सीट्स JEEच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि JEEचा जो कट ऑफ आहे तो आहे 95.12 पर्सेंटाईल आणि त्याची महाराष्ट्र स्टेट रँक म्हणजे महाराष्ट्राच्या CET सेलनी जी रँक दिलेली आहे ती आहे 4051. म्हणजे आपण CET सेलच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन पोर्टलवरती ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला स्टेट रँक मिळणार आहे. ती MST CETच्या बेसिसवरती देखील स्टेट रँक मिळेल. तशीच
आपण जेई दिलेली असेल तर जेईच्या बेसिसवरती देखील एक वेगळी स्टेट रँक मिळेल. पुढचं कॉलेज आहे कॉलेज नंबर 2 COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. कॉलेज कोड आहे 16006. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे, तसेच ही एक ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे. ह्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आहे 99.12. स्टेट मेरिट रँक आहे 2437. ह्या ठिकाणी प्रत्येक ब्रँचमध्ये 20% सीट्स जेईच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, तर जेईचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 97.05 आणि महाराष्ट्र स्टेटनी जेईच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली रँक आहे 2100. पुढची ब्रँच आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. ह्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आहे 98.66 आणि क्लोजिंग मेरिट नंबर आहे 3877. जेईचं पर्सेंटाईल आहे 95.78 आणि जेईच्या बेसिसवरती महाराष्ट्र CET सेलने दिलेली रँक आहे 3380. पुढची ब्रँच आहे मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी. याचा कट ऑफ आहे 97.67 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग मेरिट नंबर आहे 7032. जेईचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 95.20 आणि मेरिट नंबर आहे 3970. नेक्स्ट कॉलेज बघूया. कॉलेज नंबर 1 वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI मुंबई. कॉलेजचा कोड आहे 3012. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये 2 ब्रँचेस आहेत. पहिली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 99.13. क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आहे 2392. पुढची ब्रँच आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग. तर प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ पर्सेंटाईल आहे 98.21 आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आहे 5281. मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काय कट ऑफ आहे त्याचं एक कंपॅरिझन आपण आता पुढे बघणार आहोत. रँक 1चं कॉलेज आहे VJTI मुंबई. तर ह्या ठिकाणी आपल्याला 99.13 पर्सेंटाईल किंवा त्यापेक्षा जास्ती मार्क्स आपल्याला पाहिजेत, तरच आपल्याला VJTI मध्ये मेकॅनिकल ब्रांच मिळणार आहे. त्याचं क्लोजिंग स्टेट रँक आहे 2392 आणि हे एक ॲटोनॉमस कॉलेज आहे. सेकंड रँकचं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ह्या ठिकाणी पर्सेंटाईल जे आहे ते 99.12 आणि स्टेट रँक 2437 आहे. जेईच्या बेसिसवरती आपल्याला ॲडमिशन पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर 97.05 हे कट ऑफ आहे आणि जेईची जी महाराष्ट्र CET सेलने दिलेली रँक आहे ती 2100 आहे. थर्ड कॉलेज ICT मुंबई आहे. ह्या ठिकाणी मेकॅनिकल ब्रँच नाही, त्यामुळं फोर्थ कॉलेज आपण बघूया. वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. या ठिकाणी 97.70 पर्सेंटाईल आपल्याला पाहिजे आणि स्टेट रँक 6835 अशी पाहिजे. जेईमध्ये 95.12 पर्सेंटाईल पाहिजेत आणि जेईची स्टेट रँक जी आहे ते 4051 पाहिजे, तर आपल्याला हे वॉलचंद कॉलेजमध्ये मेकॅनिकल मिळू शकेल. तर हे असे टॉप 4 कॉलेजेस आहेत. त्यानंतर फिफ्थ कॉलेज बघूया. SPCE सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 97.06. कट ऑफ स्टेट रँक आहे 8801. 6व्या नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 93.35 आणि स्टेट रँक आहे 19980. 7व्या नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 90.52 आणि स्टेट रँक आहे 28055. 8व्या नंबरचं कॉलेज आहे SGGS नांदेड. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 87.29 आणि स्टेट रँक आहे 37000. 9th नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. हे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे.
ह्या ठिकाणी कट ऑफ पर्सेंटाईल आपल्याला लागणार आहे 85 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक 41,000. 10th नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 85.53 पर्सेंटाईल आणि रँक आहे 41,000. तर अशा पद्धतीनं हे टॉप 10 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पुढचं कॉलेज आपण बघणार आहोत. कॉलेज नंबर 11 आहे SVKM भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी मेकॅनिकल किंवा त्या रिलेटेड ब्रँच नाही. कॉलेज नंबर 12 आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी. कट ऑफ पर्सेंटाईल 80 आहे. स्टेट रँक 56,000 आहे. कॉलेज नंबर 13 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. कट ऑफ पर्सेंटाईल 75, रँक 68,000. पुढचं कॉलेज आहे कॉलेज नंबर 14 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 57 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 1,09,000. तर आपले जर पर्सेंटाईल खूप कमी असेल तर आपल्याला कोर ब्रँचकडे जायचं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी चांगलं कॉलेज मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे कॉलेज नंबर 15 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. कट ऑफ पर्सेंटाईल आहे 54. म्हणजे आपल्याला एवढ्या कमी पर्सेंटाईलला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकल ब्रांच मिळू शकते आणि याची स्टेट क्लोजिंग रँक आहे 1,14,000. कॉलेज नंबर 16 आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. इथलं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 42 पर्सेंटाईल. हे होम युनिव्हर्सिटीसाठी दिलेलं आहे आणि स्टेट क्लोजिंग रँक आहे 1,33,000. म्हणजे आपल्याला 42 पर्सेंटाईलला आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळते आणि मेकॅनिकल ब्रांच मिळते. अजून काय हवं आहे? कॉलेज नंबर 17 आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. या ठिकाणी मेकॅट्रॉनिक्स ही ब्रँच आहे. त्यामुळं कट ऑफ पर्सेंटाईल खूप लो गेलेला आहे होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी 5.82 आणि स्टेट रँक आहे 1,75,000. तर अशा पद्धतीनं आज आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकल आणि त्या रिलेटेड इतर ब्रँचचा काय कट ऑफ आहे, काय स्टेट मेरिट रँक होता 2024 साली, याची माहिती घेतलेली आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात जर काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर प्लीज राईट इन द कमेंट बॉक्स. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.